आज आमच्या घराजवळ कणी एक नवीनच पाहुणा आलता, पण त्याला कणी आम्ही या पैपतच पकडलं. तर आता ही आपली गॅस टाकी आणून कणी लय दिवस झालं, पण त्याचा कणी व्हिडिओ मी आज टाकायले, कारण कामच एवढी होती की व्हिडिओ एडिटिंग करायला त्यांना टाइमच मिळाला नाही. पण ते सगळं जाऊ दे, आता तुम्हाला सांगतो मी त्या दिवशी काय काय झालेलं. सकाळी तर लवकर कणी मी गॅस टाकी आणायसाठी गावाकडे गेलतो, आणि गावातनं पण कणी आपल्यासाठी एक भरलेली टाकी घेऊन कणी मी घरी आलो. चला एकदाच आपली गॅस टाकी कणी सगळं जोडून झालेलं. नंतर मग 4 वाजता कणी आम्हाला कळालं की आमच्या काकाच्यात कणी तो पाहुणा पण आला. तो पण कणी अशी एवढी मोठी फडी काढत होता. आता हे पावसाळ्यात म्हटलं कणी यांचं येणं जाणं जर असतंच, पण त्यांना न मारता कणी आम्ही त्यांना पकडत असतोय. आता असं एक पाईप घेऊन कणी त्याच्या एका साईडला पूर्ण पॅक करायचं, आणि मग असं हळूच कणी त्याच्या पुढे ठेवायचं. पण आता ह्यो आपला पाहुणा कणी नाग होता, पूर्ण किती काय केलं तर त्या पाईपत जाईनच झालता. पण शेवटी पूर्ण एका तासानं वाट बघून बघून का होईना शेवटी तो पाईपत तर गेला. मग असं डायरेक्ट गेले गेले कणी पर्सनल ती पाईपच वर उचलला, आणि मग त्याला असं वरल्या साईडनं पण कणी पूर्ण असं बंद केलं. आणि मग ह्या पाहुण्याला कुठं तर लांब सोडायसाठी कणी आम्ही पूर्ण जंगलाकडे निघालो. पण इथं आल्यावर कणी एक विषय वेगळाच झालेला. पाईपच असं एका साईडचं मोकळं करून कणी आम्ही असं खाली टाकलेली पाईप, पण त्यातनं आपला हे पाहुणा बहिरेच काय नावच घेऊन झालता. त्यामुळेच कणी असं दुसरीकडलं पण सोडलं. मग कुठतरी कणी जरा जरा बहिर येलता, पण शेवटपर्यंत तर काय पूर्ण बहिर आलाच नाही. त्यामुळे आता म्हणलं कधी येईल तेव्हा येईल म्हणून कणी आम्ही निघालो. शेवटी मग आजच्या पुरते एवढंच. तुम्ही पण जायचं का नाही, लाईक आणि फॉलो तेवढं करून जावा की.